पुंडलिकावंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत्र हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः ऐका भावी जन सकळ मरमात्म अतिरसाळ श्रवण केल्या तत्काळ जडे कलिमळ निजनिष्ठे श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथित अनुसंधान आहे ग्रंथ करते असणारे त्या ठिकाणी मनोहर सुत अर्थात असणारे गोपीनाथ महाराज आणि या ठिकाणी सांगतायत असणारे तुम्ही भाविक जन त्या ठिकाणी आहात आणि असणारे त्या ठिकाणी श्रेष्ठ असणारे श्रोते मंडळी तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि ही जी असणारी मलमासाची जी महात्म्य त्या ठिकाणी कथा चालू आहे ही अतिशय गोड आणि पावन करणारी असणारी कथा आहे त्या ठिकाणी मग ही कथा तुम्ही जर असणारी त्या ठिकाणी मनोभावे श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या ठिकाणी जर श्रवण केली गेली तर तुमचं असणारं जे पातक आहे त्या ठिकाणी हे पातक एका क्षणात त्या ठिकाणी जळून गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही पण याच्यासाठी असणारी निज निष्ठा या असणाऱ्या कथेवर त्या ठिकाणी असावी लागते म्हणून निष्ठेने ही असणारी कथा श्रद्धायुक्त अंतःकरणाने कथा श्रवण करा सर्व पापाचा झाडा त्या ठिकाणी झाल्याशिवाय आणि मला राहणार नाही साक्षात लक्ष्मी नारायण तयांचा संवाद जान तेरला पनिका नवे जान करा श्रवण भावार्थ आणि ही असणारी कथा म्हणजे साक्षात असणाऱ्या विष्णू भगवंत आणि लक्ष्मी माता या दोघांचा असणारा संवाद आहे त्या ठिकाणी ही काय येरा येरा गमाण्याचं असणारं काम त्या ठिकाणी नाही किंवा कुणाचं तरी असणारं त्या ठिकाणी कथानक नाही स्वतः साक्षात असणाऱ्या भगवंत आणि लक्ष्मीच्या रूपाने केलेला संवाद आपल्या असणाऱ्या उद्धारासाठी त्या ठिकाणी सांगितलेला आहे आपल्या असणाऱ्या पापात्मक कर्मातून मुक्त होण्यासाठी ही असणारी कथा त्या ठिकाणी आहे म्हणून या कथेवर भाव त्या ठिकाणी ठेवा श्रद्धायुक्त अंतःकरणाने असणारी कथा आणि श्रवण करा श्री विष्णू साक्षात आपण लक्ष्मीचे मने ऐक वचन मलमास परम पावन करी श्रवण शुभनने मग स्वतः असणारे साक्षात असणारे विष्णू भगवंत लक्ष्मी मातेला म्हणू लागलेले आहे हे लक्ष्मी ऐक म्हणजे माझं असणारं वचन हा जो असणारा मलमास आहे पुरुषोत्तम मास आहे किंवा अधिक मास आहे त्या ठिकाणी आणि या महिन्यामध्ये ही असणारी जी मलमासाचं महात्म्य सांगणारी जी असणारी कथा आहे त्या ठिकाणी ही परम पावन करणारी कथा आहे म्हणून सावध रीतीने या कथेचं श्रवण कर असं विष्णू भगवंत लक्ष्मी मातेला सांगू लागले सकळ तीर्थ माझी प्रयाग पूर्ण किंवा शास्त्र माझी सुदर्शन वेद माझी सामवेद जाण शस्त्रपण तयाचे मग किती असणार हे मलमास महात्म्य त्या ठिकाणी किती श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे जसं असणाऱ्या सर्व तीर्थामध्ये प्रयाग क्षेत्र जसं असणारं त्या ठिकाणी म्हणजे श्रेष्ठ आहे किंवा सर्व असणाऱ्या शस्त्रामध्ये जसं सुदर्शन चक्र असणारं श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी किंवा चार वेदापैकी सामवेद जसं असणारं श्रेष्ठ आहे तसं हे असणारं मलमास महात्म्य आणि अतिशय श्रेष्ठ म्हणले आहे व्रत माझी एकादशी सप्तपुरी माझी काशी उत्तम स्नान गंगेसी भागीरथेसी जेवी गडे किंवा असणाऱ्या त्या ठिकाणी व्रत साधना त्या ठिकाणी करत असताना जसं सगळ्यात श्रेष्ठ असणारी जशी एकादशी आहे ही एकादशी व्रत जसं असणारं त्या ठिकाणी मोक्षाला नेणारे आहे किंवा असणाऱ्या 7 असणाऱ्या त्या ठिकाणी पुऱ्या सांगितल्या गेल्या त्या 7 सप्त पुऱ्यापैकी असणारी जशी काशी क्षेत्र हे असणारं श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी किंवा कुठल्याही असणाऱ्या त्या ठिकाणी नदीचं स्नान त्या ठिकाणी केलं सगळ्यात असणारी श्रेष्ठ नदी म्हणलं तर जशी गंगा नदी आहे त्या ठिकाणी गंगा नदीचं स्नान जसं श्रेष्ठ आहे तसं म्हणले या असणारी मलमासाची कथा पुराण माझी श्री भागवत अर्थ माझी भागवतार्थ शास्त्र माझी वेदांत निश्चित मासात मलमास हा मग असणारे म्हणजे 18 पुराण त्या ठिकाणी सांगितले या 18 पुराणापैकी जसं भागवत पुराण म्हणजे असणारं श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी किंवा असणारं त्या ठिकाणी म्हणजे जसं सर्व असणाऱ्या अर्थामध्ये म्हणजे जसं भागवत गीतेचा जसा अर्थ श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे किंवा शास्त्र साही शास्त्र त्या ठिकाणी सांगितले या साही शास्त्रामध्ये जसं वेद त्या ठिकाणी म्हणजे श्रेष्ठ आहे
तसं या असणाऱ्या पूर्ण महिन्यामध्ये मलमास हा अतिशय श्रेष्ठ म्हणजे त्या ठिकाणी आहे. या माझी उत्तम प्रकारी संपूर्ण दानाते जो अंगीकारी सदा सर्वदा मनोच्चाव स्वीकारी तरी जन्म पेढी निवारे. मग हा असणारा जो श्रेष्ठ असणारा जो 3 वर्षांनी एकदा येणारा जो मलमास आहे, पुरुषोत्तम मास आहे, या महिन्यामध्ये त्या ठिकाणी जर असणारा संपूर्ण दान धर्म त्या ठिकाणी केला आणि हे दानाचा असणारा व्रताचा अंगीकार त्या ठिकाणी केला तर तो साधक त्या ठिकाणी कसल्याही असणाऱ्या दुःखाच्या गर्तेत त्या ठिकाणी सापडत नाही. एवढंच नाही, जो जन्म मरणाचा फेर आहे त्या ठिकाणी 184 योनी फिरायचंय याच्यापासून तो साधक मुक्त त्या ठिकाणी होतो. जन्म मरणाच्या राट गाडग्यात त्या ठिकाणी तो साधक आणि म्हणजे अडकत नाही. स्नान दान होम जप स्वाध्याय ऐसे ते जप तप मलमासी करिता मुप तरी स्नासे पापतयाचे. मग या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये जो साधक त्या ठिकाणी भावार्थानं स्नान करील गंगा नदीचं, आपल्या हातून असणारं दान धर्म त्या ठिकाणी करील किंवा होम हवन त्या ठिकाणी करील, जप तप अनुष्ठान त्या ठिकाणी जर साधक या महिन्यामध्ये त्या ठिकाणी केला तर या मलमासाचं एवढं पुण्य त्या साधकाला त्या ठिकाणी मिळतं. जेवढं काही आयुष्यभर जमलेलं आपल्या असणाऱ्या मस्तकी जे पातक त्या ठिकाणी बसलेलं आहे, पाप बसलेलं आहे, हे सगळं पाप त्या ठिकाणी आणि म्हणजे नाहीच होतं. दीपदानादी विप्रसेवन पावे की जे ब्राह्मण संतपर्ण दान वस्तू की जे दाना तरी पावे सदन तो माझे. मग एवढेच नाही, या अधिक महिन्यामध्ये आणि शुद्ध अंतःकरणानं त्या ठिकाणी मनामध्ये भाव त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि हा भाव त्या ठिकाणी ठेवून जर असणारं दीपदान त्या ठिकाणी केलं, ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी केलं, पण मनामध्ये असणारा भाव पाहिजे, संताविषयीचा असणारा भाव त्या ठिकाणी पाहिजे आणि असा भाव धारण करून त्या ठिकाणी जर ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी केलं, ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी दिलं तर तो असणारा साधक माझा असणारं सदन म्हणजे ब्रह्म सदन त्या ठिकाणी आणि म्हणजे प्राप्त करेल. दयाचे सूक्ष्म अथवा गोर पातकाचा मी न करी विचार भस्म करी मी समग्र सत्वर नाही उशीर मज लागी. आणि जो साधक या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये शुद्ध अंतःकरणानं त्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवून त्या ठिकाणी हे होम हवन जप तप त्या ठिकाणी अनुष्ठान किंवा असणारं दान धर्म त्या ठिकाणी केलं आणि त्या साधकाकडून कसलं पाप त्या ठिकाणी घडलंय, एक किरकोळ पातक असू द्या नाहीतर किती बी भलं मोठं पाप त्याच्या हातून त्या ठिकाणी झालेलं असू द्या, मी त्या पातकाचा विचार त्या ठिकाणी करत नाही. मग जे काय पातक त्याच्या हातून घडलेलं आहे ह्या सगळ्या पातकाचा नाश त्या ठिकाणी केल्याशिवाय राहत नाही. सगळं पातक त्या ठिकाणी भस्म केल्याशिवाय राहत नाही आणि भस्म करायला मला उशीर त्या ठिकाणी लागत नाही. एवढं श्रेष्ठ असणारं दान धर्मामध्ये त्या ठिकाणी आणि सामर्थ्य आहे. कैसे वचन नारायणाचे आकर्णोनी लक्ष्मी वदिसाचे स्वामी महिमान याचे अधिकाधिक ऐकिले. मग एवढं भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं, सावध रीतीने एकाग्र चित्तानं लक्ष्मी मातेने भगवंताच्या मुखातून आलेलं कथन त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि लक्ष्मी माता त्या ठिकाणी म्हणू लागल्या, स्वामीवर्या आजपर्यंत पूर्ण महिना संपत आला, हेच महिमान त्या ठिकाणी ऐकते. दान धर्म करा, ब्राह्मणाचं पूजन करा, संतार्पण त्या ठिकाणी करा किंवा असणाऱ्या गंगा नदीचं स्नान करा, गाई दान द्या, दीपदान द्या, हेच महत्व म्हणजे आजपर्यंत आणि म्हणजे ऐकलं गेलं. लक्ष्मी रुवाच हे स्वामी जनार्दन सर्वेश यथाशक्ती आचरे जो दानास तरी तुके पुण्य प्राप्त होय त्यास नवल वचनास वाटत असे. मग त्या ठिकाणी लक्ष्मी माता म्हणू लागल्या, हे स्वामीवर्या सर्व जनाचा सर्व देवापैकी असणारा जो सर्व ईश आहे त्या ठिकाणी अशा असणाऱ्या भगवंता त्या ठिकाणी यथाशक्ती आपापल्या असणाऱ्या ताकदीनुसार किंवा आपल्या असणाऱ्या शक्तीनुसार जो असणार दान त्या ठिकाणी करेल त्याला एवढं असणारं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतंय. थोडं जरी अधिक महिन्यामध्ये थोडं जरी असणारं दान त्या ठिकाणी दिलं तर अनेक असणारं पुण्य त्याचं संचित त्या ठिकाणी साचलं जातं, पुण्याचा ठेवा त्या ठिकाणी वाढतोय. हे जे ऐकलं त्याचं नवल म्हणजे मला त्या ठिकाणी
ठिकाणी आणि वाटत. तरी स्वाभाविक कवनाला शक्तीनुसार दान धर्म घडला. कोण पावना कोण उतारला पाहिजे कतीला वृत्तांतो. मग लक्ष्मी माता म्हणू लागल्या, स्वामी माझ्या भगवंता, तुम्ही सांगितलं थोडं जरी दान त्या ठिकाणी दिलं, आपल्या पैशातला पैसा थोडा जरी दान त्या ठिकाणी केला, तर आम्हापासून त्या ठिकाणी पर्वता एवढं पुण्य त्याचं साचलं जातं. मग एवढं थोडं दान केलं ना, अनेक पुण्य त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं. असं कोण आहे म्हणजे त्या ठिकाणी एखादं उदाहरण त्या ठिकाणी सांगा की थोडं दान दिलं त्याचं सगळ्या पुण्याचा असणाऱ्या पापाचा नाश त्या ठिकाणी झाला आणि पुण्य कमवून त्या ठिकाणी म्हणजे मोक्षाला त्या ठिकाणी गेला. असं कुणाचा उद्धार म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी केला, याचा वृत्तांत म्हणजे पहिला सांगा. ऐकून ऐसे उत्तर बोलता झाला सर्वेश्वर. मने कथानक परिकर श्रवण करे शुभानने. मग असा असणारा प्रश्न लक्ष्मी मातेचा भगवंताने ऐकला गेला. भगवंत तथास्तु त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला म्हणले, ऐकायचंय ना तुला, तर ऐक म्हणजे या असणाऱ्या मलमासाचं काय महात्म्य त्या ठिकाणी सांगतो, पण सर्वांगाचे कान त्या ठिकाणी कर आणि एकाग्र चित्ताने मी सांगतोय ते ऐक, श्रवण कर, असं भगवंताने लक्ष्मी मातेला सांगितलं. ऐक कमळ लक्षणे वरदे पुरातन इतिहास शुभ दे. अरुंधती आणि पार्वती संवादे सुखप्रद श्रवण करे. मग या ठिकाणी असणारा जिचं म्हणले नयन कमला प्रमाण त्या ठिकाणी आहेत, अशा असणाऱ्या लक्षणीय असणारी त्या ठिकाणी म्हणजे लक्ष्मी माता तुम्ही त्या ठिकाणी आहात. आणि पूर्वी असणारा घडलेला जो अरुंधती आणि असणारी पार्वती, या दोघांचा जो असणारा दोघीचा संवाद आहे, हा संवाद म्हणजेच असणाऱ्या श्रवण करणाऱ्या चालकाला पावन करणारा संवाद आहे, सुख देणारा संवाद आहे. आणि याच्या विषयीचं कथानक सांगतो, सावध होऊन आहे. एकदा कैलासाप्रती जाती झाली अरुंधती सती. नमोनिया पार्वती प्रती अनुवादा संतोषे. मग एकदा म्हणले असणारा कथा सांगत असताना भगवंत सांगू लागले, एकदा म्हणले कैलासाच्या ठिकाणी म्हणले ही असणारी सत्य पतिव्रता असणारी अरुंधती आणि त्या ठिकाणी जात असताना असणाऱ्या पार्वती मातेला नमस्कार त्या ठिकाणी केला आणि आनंदाच्या भरात असणाऱ्या लक्ष्मी मातेला ही अरुंधती काय त्या ठिकाणी बोलू लागली. तेव्हा तो मनमासाचा दिवस प्राप्त होता. त्या समयास अरुंधती वदे देवीस एकवचनास माझिया. मग ती ज्या वेळेस असणाऱ्या पार्वती मातेची अरुंधतीने असणारी भेट त्या ठिकाणी घेतली, तो दिवस असणाऱ्या अधिक महिन्यातला त्या ठिकाणी होता. मलमासाचा असणारा दिवस त्या ठिकाणी होता. त्या दिवशी असणारा मलमास त्या ठिकाणी चालू होत होता. आणि त्याच वेळेला असणाऱ्या अरुंधतीने असणाऱ्या देवीला प्रश्न केला की पार्वती माता, माझ्या मनामध्ये एक विचार आलेला, एक बोलू त्या ठिकाणी वाटतंय. आणि ती म्हणली, मी आता तुम्हाला सांगते, ऐका म्हणले माझं वचन. तू तव जगत्रय जननी साक्षात आदी भवानी. सदा वससी सानिध्यानी कटवांपानी वंश केला. मग त्या ठिकाणी असणारी म्हणले अरुंधती बोलू लागलेली आहे, असणारी पार्वती माता, तुम्ही असणाऱ्या जगत्रयाची असणारी माता त्या ठिकाणी आहात, जगत्रयाची असणारी आई त्या ठिकाणी आहात आणि साक्षात असणारी त्या ठिकाणी आदिमाया आदिशक्ती त्या ठिकाणी तुम्ही आहात. आणि सदा म्हणले असणाऱ्या सगळ्याच्या सानिध्यात त्या ठिकाणी तुम्ही राहता. आणि तुम्ही असणारा त्या ठिकाणी म्हणजे एवढा असणारा खटवांग पाणी असणारा त्या ठिकाणी शंकर, या शंकराला सुद्धा तुम्ही आणि म्हणजे आपल्या वश्य करून घेतलं. कवन पुण्याची या कोटी पूर्वी आचारलीस गोमटी. ते मद निवेदी हाटवटी बोलते ओटी लाजे मी. मग त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलं, पार्वती माता तुम्ही असणाऱ्या शंकराला प्राप्त त्या ठिकाणी करून घेतलं. एवढा खटवांगधारी असणारा शंकर आहे. मग तुम्ही कुठलं असणारं पुण्य त्या ठिकाणी आचरलं गेलो, तुमच्या कुठल्या असणाऱ्या पुण्याच्या जोरावर तुम्ही असणाऱ्या शंकराची प्राप्ती त्या ठिकाणी करून घेतली. ती असणारी कथेची हातवटी त्या ठिकाणी मला सांगा, म्हणजे मला सुद्धा मी कसं वागते याची लाज त्या ठिकाणी वाटल. तुम्ही असणारं कशाच्या जोरावर असणाऱ्या महादेवाला प्रसन्न करून त्या ठिकाणी घेतलं, हे म्हणले मला सांगा. मी तव ऋषी भार्या सत्य तुझ लागी सर्व असावे श्रुत. परिणतपणे असे पुसत न यावे कोपाते मज लागी. मग मी एक असणाऱ्या ऋषीची असणारी पत्नी आहे त्या ठिकाणी.
शिवा मग म्हणली मी तर एका असणाऱ्या वशिष्ठ ऋषीची असणारी पत्नी म्हणली त्या ठिकाणी अरुंधती आहे. आणि यासाठी सगळं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असावं, कोण आलंय कशासाठी विचारतं ही माहिती असावं म्हणून सांगते. मी असणाऱ्या वशिष्ठ सद्गुरूची असणारी पत्नी म्हणजे त्या ठिकाणी आहे. आणि मला म्हणजे ही त्या ठिकाणी काहीही माहिती नाही की असणारा त्या ठिकाणी म्हणजे भगवंताला असणारं प्रसन्न करण्यासाठी काय करावं याचा असणारा जाण मला त्या ठिकाणी नाही. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला, म्हणून माझ्यावर राग म्हणजे त्या ठिकाणी धरू नका. मास पक्ष वर्षे दिन कोटे नव्हे तुझे आगमन टाकून या कैलास भुवन कोटे न जाशी शुभानने. मग म्हणजे ही असणारा त्या ठिकाणी अधिक मास असणार हे महिना म्हणजे त्या ठिकाणी अनेक वर्ष अनेक दिवस म्हणजे त्या ठिकाणी येऊन गेले, पण तिथं म्हणजे तुम्ही कवाच म्हणजे त्या ठिकाणी दिसला नव्हता. आणि सगळं सोडून म्हणजे त्या ठिकाणी कैलासाच्या ठिकाणी म्हणजे राहिला, कुठंच म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आणि फिरायला म्हणजे गेला नाहो. रुद्रभ्रतार सदाचा पायी भस्मोद्धार सदा देही सुगंध द्रव्याची वार्ता नाही लवतमित गजचर्मे. मग म्हणजे ह्या असं म्हणजे कैलास भुवनाच्या ठिकाणी राहिला आणि ज्या शंकराच्या प्राप्तीसाठी तुम्ही त्या ठिकाणी एवढा नियम केला, तो कसा आहे असणारा महादेव त्या ठिकाणी भोळा महादेव आहे. आणि बघायला गेलं तर वृद्ध अवस्था आहे त्या ठिकाणी. आणि सदा म्हणजे अंगाला असणारं सगळं म्हणजे स्मशान भूमीतली राख त्या ठिकाणी लावतोय, भस्म असणारं त्या ठिकाणी सगळ्या अंगाला त्या ठिकाणी लावतोय. सुगंधी द्रव्य म्हणलं तर कुठं सुगंधी द्रव्याचा लवलेश सुद्धा त्या ठिकाणी नाही. आणि असणारं त्या ठिकाणी गज चर्म असणाऱ्या हत्तीचं कातड त्या ठिकाणी आणि अंगाला म्हणजे त्या ठिकाणी गुंडाळलं. असं काय म्हणजे त्या ठिकाणी केलं. उदक प्राशना तुंबनी फळ बक्षावया पात्र नरक पाळ ऐसे असे परित्रैलोक्य पाळ म्हणती अचळ अविनाशी. मग एवढंच नाही, असणारं त्या ठिकाणी पाणी प्यायचं म्हणलं तर त्या पाणी पिण्यासाठी असणारं त्या ठिकाणी भोपळा म्हणजे हातात आहे. भोपळा म्हणजे नरोटे असणारी त्या ठिकाणी हातात घेतलेले आहे. आणि असणारं त्या ठिकाणी भक्ष्यपात्र म्हणून असणारं म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या नराचं म्हणजे असणारं कपाळ म्हणजे त्या ठिकाणी पात्र म्हणून म्हणजे त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मग एवढं स्मशानाच्या ठिकाणी राहणारा असणाऱ्या म्हणजे स्मशान राख सगळ्या अंगाला त्या ठिकाणी भस्म उठी म्हणून त्या ठिकाणी लावणारा आणि असा असणारा शंकर आहे त्या ठिकाणी. आणि लोक त्याला म्हणजे असणाऱ्या त्रैलोक्याचा असणारा पालन करता त्या ठिकाणी म्हणतात, त्रैलोक्य पाळणारा त्या ठिकाणी म्हणतात. असं असणारं ही अविनाशी असं असणारं म्हणजे त्या ठिकाणी महादेव जे आहेत. म्हणून म्हणजे असं कसं काय अरुंधती असणारे विचारू लागले. देशी अविनाश काशी कवन पुण्य जोडले तयासी ते कृपा करून या मदसी संकलित अर्थासी वदावे. मग एवढं म्हणजे असणारी श्रेष्ठ असणारं काशी क्षेत्र आहे त्या ठिकाणी. या काशीचा कवाच विनाश त्या ठिकाणी होणार नाही, असं अविनाशी असणारं क्षेत्र म्हणजे काशी आहे त्या ठिकाणी. मग ही काशी अशा स्मशानभूमीच्या ठिकाणी राहणारा कवाही सुगंधी द्रव्याचा अंगाला लवलेशी त्या ठिकाणी नाही, स्मशानभूमीची राख अंगाला त्या ठिकाणी लावून फिरणारा मग एवढा असणारा भोळा शंकर त्या ठिकाणी होता. आणि त्यांनी एवढं अविनाशी काशी क्षेत्र त्या ठिकाणी म्हणजे जोडलं गेलो. काशीला असणारी प्राप्त करून त्या ठिकाणी घेतली. ही असं म्हणजे त्या ठिकाणी कसं केलं, कशाच्या जोरावर म्हणजे असणारं त्या ठिकाणी प्राप्ती झाली याच्या विषयी म्हणजे मला सांगा. ऐकून अरुंधतीचे वचन देवी करी हास्य वदन मग वदती झाली आपण गौरी रमण तोषकजे. मग हे असणाऱ्या त्या ठिकाणी अरुंधतीचं वचन म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या पार्वती देवीने ऐकलं गेलं आणि हसू त्या ठिकाणी आलं. थोडं स्मित हास्य त्या ठिकाणी केलं आणि अरुंधतीच्या प्रश्नाला उत्तर देत असताना असणाऱ्या पार्वती माता काय त्या ठिकाणी बोलू लागल्या. मग वदत असे पार्वती सती ऐके बाई अरुंधती व्रतामचा बोळा पशुपती स्नेह प्रजापती पायित. मग लगेच असणारी पार्वती माता त्या ठिकाणी सांगू लागली, अरुंधती तुझ्या मनामध्ये जो विचार त्या ठिकाणी आलेला आहे त्या विचाराचं निरसन त्या ठिकाणी करते, सावध होऊन त्या ठिकाणी आहे. आणि असणारा मालक आहे त्या ठिकाणी कोण, असणारा भोळा शंकर आहे त्या ठिकाणी. आहेच भोळा, पण म्हणजे त्या ठिकाणी काय आहे असणारं सगळ्या प्रजेचं पालन, अति
अतिशय म्हणजे प्रेमानं त्या ठिकाणी करतो. सगळ्यावर प्रेम करणारा पशुपती असणारा माझा मालक आणि म्हणजे शंकर आहे. देवी पुत्राला की कृपाळू माता स्नेह वृद्धी प्रतिपाळिता देवी बाते भोळानाथा कृपा करिता स्नेह बरे. मग जसं म्हणले असणारी आई म्हणले आपल्या मुलावर म्हणले जशी कृपा त्या ठिकाणी करते, जसं लालन पालन आपल्या असणाऱ्या मुलाचं आई त्या ठिकाणी करते, तसं म्हणजे दिवसेंदिवस असणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या म्हणजे जनाचं त्या ठिकाणी प्रतिफळ अतिशय आवडीनं प्रतिफळ त्या ठिकाणी आणि म्हणजे त्या ठिकाणी महादेवजी करतात. असणारा भोळा आहे त्या ठिकाणी, असणारा भोळा असताना त्या ठिकाणी सर्व जनावर कृपा करणारा आणि आनंदानं त्यांचं असणारं पालन त्या ठिकाणी करणारा असा माझा शंकर आणि त्या ठिकाणी आहे. व्रताराची कृपा परिपूर्ण असलिया तुझे नाट बेजान माहेर नाटवे ते लागून व्रतार पूर्ण स्नेहाळू. आणि पार्वती माता त्या ठिकाणी सांगू लागली, आई जशी पोटच्या लेकराचा सांभाळ त्या ठिकाणी प्रेमानं करते, तसे हे माझे महादेवजी असणारा त्या ठिकाणी सांभाळ करतात. मग जो कोणी असणारा पती म्हणजे आपल्या असणाऱ्या स्त्रीचा पत्नीचा त्या ठिकाणी अतिशय कृपायुक्त अंतःकरणानं किंवा प्रेमयुक्त अंतःकरणानं त्या ठिकाणी पत्नीला सांभाळतो, पत्नीची कुठलीही कमतरता त्या ठिकाणी भासू देत नाही, असं जो पती त्या ठिकाणी वागतो त्या स्त्रीला माहेरची आठवण सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी येत नाही. काय येत नाही? असणारा पती एवढा जीव त्या ठिकाणी लावतो, आई बापापेक्षा असणारा जीव पती त्या ठिकाणी लावतो, म्हणून तिला असणाऱ्या माहेरची सुद्धा आठवण आणि त्या ठिकाणी म्हणले येत नाही. नाना परी विनोदे रीती समय संतोषवी मज प्रती ते तव पूर्वीची रीती ते पद्धती वेगळीच. मग म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी असणारी घरातली पत्नी आपलीच त्या ठिकाणी समजती आणि समजून म्हणजे त्या असणाऱ्या पत्नीला दुःख होईल असं त्या ठिकाणी म्हणजे वागवत नाही. कवा असणाऱ्या त्या ठिकाणी वेळ प्रसंगी विनोदानं त्या ठिकाणी घेणार, कवा मायेनं त्या ठिकाणी बोलणार, कवा म्हणजे असणारा त्या ठिकाणी जरी म्हणजे काही वितुष्ट थोडं का झालं तरी ते तिथल्या तिथं सोडून देणार आणि प्रेमानं त्या ठिकाणी सांभाळ करणार, आनंद त्या ठिकाणी देणार. दुःखात जरी बायको त्या ठिकाणी आली तर त्या दुःखातून बाजूला त्या ठिकाणी करून आनंद प्राप्त करून त्या ठिकाणी देणार. ही तवा असणाऱ्या पूर्वीची रीत आहे म्हणजे त्या ठिकाणी. मग तवाची पद्धत वेगळी ना आजची पद्धत वेगळी आहे म्हणजे त्या ठिकाणी. मी असता पितृगृही कुमारी दशा प्राप्त देही ऐसे असता एक समयी दुर्वासा आले भेटीसी. मग माझ्या असणाऱ्या लग्नाच्या अगोदर म्हणजे मी असणारी कुमारिका त्या ठिकाणी होते आणि असणाऱ्या वडिलाच्या घरी त्या ठिकाणी होते. मुलगी म्हणून ज्या वेळेस मी माझ्या असणाऱ्या वडिलाच्या घरी त्या ठिकाणी राहत होते त्यावेळेस एके दिवशी असणारे दुर्वास ऋषी आणि माझी भेट घेण्यासाठी आले. कपिया माझी शिरोमणी महाराज तो दुर्वास मुनी तेने माझी पिता लागुनी निवेदिली कहाणी ते ऐका. मग तपामध्ये श्रेष्ठ शिरोमणी असणारे त्या ठिकाणी म्हणजे महाराज असणारे दुर्वास मुनी त्या ठिकाणी होते आणि ते माझ्या घरी त्या ठिकाणी आले. माझ्या वडिलाची असणारी भेट त्या ठिकाणी घेतले आणि काय असणारी कहाणी त्या ठिकाणी कथा त्या दुर्वास ऋषीने आणि म्हणजे माझ्या वडिलाला सांगितले. मलमा समय महापरिकर मुनिराव बदला पार तेची मी होऊन तत्पर श्रवण रंदी आकर्षिले. मग असणारे दुर्वास ऋषी माझ्या असणाऱ्या वडिलाकडे त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर असणाऱ्या अधिक महिन्याच्या मलमासाची असणारी कथा त्या ठिकाणी सांगितली. मलमास महिमा कसा असणारा श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे याच्या विषयी असणारे म्हणजे दुर्वास ऋषी माझ्या वडिलाला त्या ठिकाणी सांगत होते आणि मी आड बाजूला राहून ही दोघांचं संभाषण त्या ठिकाणी ऐकलं आणि दुर्वास ऋषीच्या मुखातून त्या ठिकाणी माझ्या वडिलाला जी कथा सांगत होते ती कथा मी स्वतः माझ्या कानाने म्हणजे ऐकली. मग तेची बैसल आहेत मी आचारे नित्यानित्य संपूर्ण साधिले से व्रत पिता करविता उद्यापान. मग माझ्या मनाला त्या ठिकाणी हेतू पटला गेला. दुर्वास ऋषीने अधिक महिन्यातलं जप तप दान व्रत सगळं काही त्या ठिकाणी सांगितलं आणि मी ऐकलं गेलो आणि माझ्या मनाचा परिवर्तन त्या ठिकाणी केलं आणि अधिक महिना आल्याबरोबर त्या अधिक महिन्यामध्ये जसं दुर्वास ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं
तसं दररोजचं नित्य कर्म त्या ठिकाणी आणि मी आचरण त्या ठिकाणी करू लागले. सगळं व्रत त्या ठिकाणी महिनाभराचं साधलं माझ्या वडिलांनी आणि महिन्याच्या अखेरीला उद्यापन मला त्या ठिकाणी आणि केलं. कया पुण्य करुणी जाण प्रसन्न झाला त्रिनयन अर्धा घे ठाव दे म्हणून वदता तथास्तु म्हणे ऐसे. मग माझ्या हातून असणाऱ्या मला महिन्याचं त्या ठिकाणी अधिक महिन्याचं व्रत जप तप सगळं म्हणजे त्या ठिकाणी परिपूर्ण घडलं. अधिक महिना संपल्या बरोबर असणाऱ्या वडिलांनी त्याचं असणारं उद्यापन त्या ठिकाणी केलं आणि उद्यापन केलं. माझं असणारं पुण्य त्या ठिकाणी महादेवजींनी जाणलं गेलं आणि या महादेवजीला एवढा आनंद त्या ठिकाणी झाला. माझ्या पुण्याच्या जोरावर महादेवजींनी मला मागणं त्या ठिकाणी घातलं आणि सांगितलं त्या ठिकाणी तुझ्या असणाऱ्या पुण्याच्या जोरावर तुला माझी अर्धांगिनी म्हणून त्या ठिकाणी म्हणजे ठाव देईन, जागा त्या ठिकाणी देईन असं म्हटले गेले. तथास्तु म्हणून कृपेचा वरदहस्त माझ्या मस्तकावर महादेवजींनी ठेवला. तोची व्रत प्रभावे फळला शंकरायसी प्रतिप्राप्त झाला. मलमास महिमा परिकर न भूतो न भविष्यती. म्हणून म्हणजे हे अधिक महिन्याचं श्रेष्ठ व्रत माझ्या हातून त्या ठिकाणी घडलं. म्हणून महादेवजी प्रसन्न त्या ठिकाणी झाले आणि माझा असणारा स्वीकार त्या ठिकाणी केला. महादेवजी सारखा असणारा पती मला त्या ठिकाणी मिळाला गेला. म्हणून हा असणारा मलमास महिना म्हणजे आपल्या मनाची इच्छा पूर्ण करणारा आणि पापात्मक कर्मातून बाजूला करून पुण्यात्मक कर्म आपल्या संचित त्या ठिकाणी वाढवणारा असा न भूतो न भविष्यती असणारा हा महिना आणि म्हणजे श्रेष्ठ आहे. ऐसे सांगता पार्वती बोलती झाली अरुंधती म्हणे कृपा करुणी मज प्रति व्रत पद्धती निवेदी पै. मग एवढं असणाऱ्या पार्वती मातेचं वचन त्या ठिकाणी ऐकलं आणि अरुंधतीच्या मनाला हेवा त्या ठिकाणी वाटला आणि विचारू लागल्या पार्वती माता तुम्ही जे व्रत त्या ठिकाणी केलं, जे असणारं दान धर्म व्रत जप तप काय केलं ज्याच्यामुळे तुमचं पुण्य संचित त्या ठिकाणी वाढलं आणि महादेवजी सारखा पती त्या ठिकाणी मिळाला, हे काय व्रत त्या ठिकाणी केलं त्याचा असणारा कथानक मला त्या ठिकाणी सांगा. अरुंधतीने लक्ष्मी मातेला प्रश्न केला. मी व्रत संपादिन भावार्थे जाण आचार्यन विना व्रते दानवीन निरर्थक जाण जन्म हा. मग अरुंधती असणाऱ्या पार्वती मातेला त्या ठिकाणी म्हणू लागल्या तू सांगशील तसं व्रत मी असणारा परिपूर्ण त्या ठिकाणी करेन आणि व्रत आचरण त्या ठिकाणी करत असताना सदयुक्त अंतःकरणानं भावार्थे त्या ठिकाणी आणि हे व्रत त्या ठिकाणी पार पाडेन आणि असणारा त्या ठिकाणी जो साधक म्हणजे विना व्रत कसलंही व्रत जप तप ध्यान धारणा हे अधिक महिन्यात त्या ठिकाणी करत नाही त्या साधकाचा जन्माला येऊन काहीच म्हणजे निरर्थक जन्म म्हणजे त्या ठिकाणी होतोय. म्हणून म्हणजे मी तुझं असणारं तुम्ही सांगताल तसं व्रत त्या ठिकाणी करेन आणि या असणाऱ्या देहाचं जन्माचं सार्थक म्हणजे त्या ठिकाणी करून घेईन. ऐसे बोलता विनयवाणी ऋषी बार्या शिरोमणी मग बोलती झाली भवानी तेची श्रवणी परिसवो. मग एवढं अरुंधतीचं असणारं वचन त्या ठिकाणी पार्वती मातेनं ऐकलं गेलं आणि एवढी श्रेष्ठ असणाऱ्या ऋषीमध्ये असणारे त्या ठिकाणी म्हणजे वशिष्ठ सद्गुरू आहेत आणि त्या वशिष्ठ सद्गुरूची असणारी पत्नी त्या ठिकाणी अरुंधती आहे आणि अरुंधती श्रेष्ठ शिरोमणी असणारी त्या ठिकाणी एवढं ज्या वेळेस असणाऱ्या पार्वती मातेला त्या ठिकाणी बोलल्या तेव्हा पार्वती माता त्या ठिकाणी काय बोलू लागल्या. पार्वती म्हणे शुभ कल्याणी ऐको माये साध्वी शिरोमणी मासा माझी प्रतिदिनी ऐका अरुंधती सुशिळे. मग त्या ठिकाणी पार्वती माता सांगू लागल्या शुभ कल्याणी असणारी त्या ठिकाणी म्हणले अरुंधती ऐक माई म्हणले सर्व साधवी स्त्री मध्ये असणारी श्रेष्ठ शिरोमणी असणारी त्या ठिकाणी तू आहे म्हणून तुला त्या ठिकाणी सांगते या असणाऱ्या 12 महिन्यामध्ये श्रेष्ठ महिना असणारा जो 13वा आहे तो अधिक महिना आहे त्या ठिकाणी आणि या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक तास असणारा त्या ठिकाणी अतिशय पावन करणारा आणि श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे ऐक असणारी अरुंधती. द्वादशी संक्रांती पायी त्या विभागिल्या मासाच्या ठाई प्रतिमासा ते पर्व सर्व ही पुण्यदेही आचरती. मग याच असणाऱ्या मल महिन्यामध्ये त्या ठिकाणी अधिक मासामध्ये
द्वादशी, संक्रांती यासारखे असणारे पर्व त्या ठिकाणी सांगितले. तसेच असणाऱ्या 5 पर्वाची विभागणी करून त्या ठिकाणी सांगितली गेली. आणि असणारी ही पर्व कशी आहे त्या ठिकाणी प्रत्येक महिन्यात त्या ठिकाणी येणार आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ या अधिक महिन्यात येणारी जी पर्व आहे त्या ठिकाणी जे पर्व काळ आहे, या पर्व काळावर जे असणारे म्हणजे साधक त्या ठिकाणी आपलं पुण्य त्या ठिकाणी वेचतात किंवा असणारं दान धर्म जप तप त्या ठिकाणी करतात, तो साधक म्हणजे पुण्यवान त्या ठिकाणी होतो. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. पर्यावरण मासाच्या ठाई संक्रांती ये ठावेची नाही, म्हणून सुकृत पाही म्हणती जाना निश्चयसी. कथेचं अनुसंधान भगवान विश्वामित्र वशिष्ठ महाराजांची पत्नी अरुंधती आणि भगवान महादेवांची पत्नी पार्वती या दोघींचा संवाद चालू असताना पार्वतीने सांगितलं, कुमारिका अवस्थेमध्ये असताना दक्ष प्रजापतीच्या घरी म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी दुर्वास ऋषी आले होते आणि त्या दुर्वास ऋषींनी या महिन्याचा व्रत प्रभाव सांगितला होता. तेच तुला सांगते, प्रत्येक महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये 12 संक्रांती येतात. आपल्याला एकच संक्रांत माहिती आहे, मकर संक्रांत, आणि त्या असणाऱ्या 12 महिन्याच्या 12 संक्रांती असतात. आणि या मल मासामध्ये अधिक महिन्यामध्ये संक्रांत नाही, अशा प्रकारे सांगू लागले. म्हणून पर्व काळ उत्तमोत्तम येते की जे दान धर्म, तेने योगे पार्वती रमण निज धाम वैकुंठी. आणि म्हणून या असणाऱ्या पर्व काळामध्ये दान धर्म केलेला ते सगळं त्याला प्राप्त होतं. उत्तम अशा प्रकारचा हा पर्व काळ आहे. याच्यामध्ये केलेलं दान धर्म ते सगळं प्राप्त होतं. आणि त्याच योगानं मीही अधिक महिन्यामध्ये दान धर्म केला, त्या योगी पार्वती रमण, त्या प्रयत्नानं त्या फलप्राप्तीनं मला महादेव प्राप्त झाले. येथे जे जे जैसे दान कीजे स्नान विधी आचरीजे, तैसे तैसे फळ पाविजे सायस न करिता अनायासे. पार्वती माता सांगतात, जन जन ही व्रत आचरण केलं त्याला वैकुंठामध्ये ठाव भेटतो. या अधिक महिन्यामध्ये स्नान केलं, दान धर्म केलं, बाकीची जी काय मौन व्रत आहे, नक्त भोजन आहे, ही सगळे व्रत जर आचरण केले तर त्याचं फळ त्याला पदरामध्ये पडलं जातं आणि अनायासानं त्याचा उद्धार होतो, असं महाराज सांगतात. ऐसे वाक्य वदता गौरी हेरी मागुती नमस्कारी, मस्तक ठेवी चरणावरी म्हणे कृपा करी स्वामिनी. आणि अशा प्रकारचं मल मासाचं अधिक महिन्याचं व्रत जे दुर्वास ऋषींनी दक्ष प्रजापती राजाला सांगितलं होतं, ते पार्वतीनं ऐकलं होतं. आणि तेच व्रत कसं करायचं, त्या व्रतामध्ये काय काय आचरण करावं, ही सगळी माहिती पार्वतीनं अरुंधतीला सांगितले. तरी मला महिमा अनुपम्य मज निवेदावा संपूर्ण, तुम्ही केले व्रत तेही जाण करावे कथन मज लागी. आणि अरुंधती बोलू लागल्या पार्वतीला, म्हणले तुम्ही जे असणाऱ्या या महिन्यामध्ये अधिक महिन्याच्या पर्व काळामध्ये तुम्ही ज्या व्रताचं आचरण केलं, तुम्ही ते कसं केलं आणि याचा महिमा काय आहे हे मला सगळं सांगा, असं अरुंधती बोलू लागल्या. स्वयंमी अंगीकारी ना तया व्रता लागी आचरेन, इतुके देई कृपादान करी पावना जननीये. आणि अरुंधतीने सांगितलं, मला त्या अधिक महिन्याच्या व्रताचे नियम सांगा, त्याचा महिमा सांगा. मी स्वतः त्या अधिक महिन्याचं व्रत करते, कारण एवढं पण पुण्य पावन व्रत आहे, तुम्हाला महादेवा पती म्हणून भेटला गेला, म्हणून माझी बी काही इच्छा आहे आणि ते व्रत पूर्ण केल्यानंतर न होतील, असं अरुंधती बोलू लागले. ऐकोनी ऐसी वचनाते उमा निवेदिती ते म्हणे के संपूर्ण व्रताते जे मी आचरले भामिनी. अरुंधतीचं बोलणं ऐकलं आणि त्यावेळेस पार्वती आई साहेब सांगू लागले, ऐक अरुंधती, ऐक म्हणले, मी ज्या व्रताचं आचरण केलं, काय काय केलंय अधिक महिन्याच्या पर्व काळावरती, या महिन्यामध्ये
कसं कसं मी व्रत आचरण केलं ते सविस्तर तुला सांगते. तेची कथिते तुझ लागुनी प्रातःकाळी स्नानाचे सारुणी चंद्रमौळी ते नमस्कारुणी वैसे पूजनी आदरे. तेच सांगते जे मी आचरण केलंय, मी जे व्रत अधिक महिन्यामध्ये केलं तेच तुला सांगते कसं कसं केलं. सकाळी सकाळी उठले प्रातः स्नानाला, प्रातः काळामध्ये उठल्याबरोबर स्नान वगैरे केलं आणि आमचे असणारे पतिदेव महादेवाला नमस्कार केला आणि पूजेसाठी बसले. षोडशोपचारे पूजा समस्त साहित्येसी यथास्थित काही न्यून पदार्थात उने पडो नेदी सर्वथा. 16 प्रकारानं पूजा केली. षोडशोपचारानं सगळे पदार्थ अगोदर आणून ठेवलेले होते. पूजेसाठी लागणारं साहित्य सगळं जमा होतं. काही सुद्धा ऊन त्या पूजेमध्ये कमी पडत नव्हतं. अशी व्यवस्थित पूजा मी सुरू केली. मग अश्वत्थातळी आसन घालून बैसे निवांत मन तेथे गौरी पंचकाते स्थापून करी पूजन यथाविधी. मग अश्वत्थ थळी म्हणजे पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या खाली मी बसले, आसन घातलं, मन एकाग्र केलं. मन एकाग्र होत नाही. मने मनाते आवरावे, मने मनाते निग्रहावे. बालकांडामध्ये सांगतंय मन ही मनानं आवरता येतं. हे रवी मनाला कोणी आवरत नाही. म्हणून माझं मन निवांत केलं, एका जागेवर स्थिर केलं, पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि गौरी पंचक तिथं स्थापन केली, ती देवता, आणि तिचं पूजन करायला सुरुवात केली. गौरी पंचकामाचे माते ते मज वांदना दिदले से तियेने करीत असे त्याची मी पूजन भाव धरुणी अवधारी. आणि ही गौरी पंच काय असेल तर ती एक असणारी देवता व्रत आहे आणि ती माझ्या आईनं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस भेट देतात. म्हणून आंदन म्हणून माझ्या आईने मला हे असणारं गौरी पंचक दैवत दिलेलं आहे आणि तिची स्थापना करून पिंपळाच्या झाडाखाली सर्व साहित्य आणून मी त्याची पूजा करते. पंचामृता पूजा सोपस्कारी नित्य पूजिती पंचगौरी धूप दीप पुष्पे नाना परी अर्पी निर्धारी पूजनी. आणि हे पंचगौरीची पूजा करत असताना पंचामृत लागतं. दही आहे, दूध आहे, तूप आहे, तेल आहे, अशा प्रकारचं पंचामृतानं त्या गौरी पंचकाची पूजा. पुन्हा धूप दीप पुष्पे अनेक प्रकारचे हे सगळे अर्पून त्या गौरी पंचकाची पूजा मी करू लागले. सौभाग्यादी वस्त्रे गजला अर्पी दक्षिणेसी फलतांबूल नैवेद्य षड्रस सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे. आणि त्या असणाऱ्या गौरी पंचकाची पूजा करत असताना सौभाग्य द्रव्य जे आहे, ज्या द्रव्यानं सौभाग्य वाढलं जातं, अशा प्रकारची द्रव्य त्या असणाऱ्या पूजेला त्या ठिकाणी अर्पण केली. अनेक दक्षिणा दिल्या ब्राह्मणाला. पुन्हा नाना प्रकारचे नैवेद्य केले. षड्रस पदार्थानं नैवेद्य बनवले आणि त्या असणाऱ्या दैवताला अर्पण केले. ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करीत असे जाण मी सुंदरी मग उद्यापना ते स्वीकारी तेही परी अवधारी. आणि अशा प्रकारचं मी 1 महिनाभर या अधिक महिन्याच्या पूर्ण पर्व काळामध्ये मी त्या असणारी गौरी पंचकाची पूजा केली. केल्यानंतर ना मग माझं व्रत संपलं गेलं आणि उद्यापन म्हणजे सांगता. त्या व्रताची सांगता कशी केली ते मी सांगते. ऐक. पाचारुणी विप्रपंच खाते सहदंपत्यासी तयाते वस्त्रालंकारादी सहिते भोजनाते षड्रस. मग ही गौरी पंचक व्रताचं उद्यापन करायचे, सांगता करायचंय. पूजा करत असताना पंचामृतानं पूजा केलेली आहे. म्हणून 5 दंपत्य ब्राह्मण जे सपत्नीक आहेत अशा प्रकारचे 5 ब्राह्मण बोलवल्यानंतर त्यांना वस्त्र अलंकार भोजन सगळं षड्रसानं त्यांना प्राप्त करून दिलं. ऐसी करिता उद्यापना विप्रे दिदले आशीर्वचन अक्षय सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रतासी. आणि अशा प्रकारे उद्यापन करत असताना, उद्यापन म्हणजे सांगता, आता व्रताची सांगता करत असताना 5 दंपत्य ब्राह्मणाची बोलवली होती सपत्नी. त्यांना वस्त्र अलंकार भोजन षड्रसांनी भोजन दिलं. त्यांनी आशीर्वाद दिला. अक्षय सौभाग्य
कधी न संपणारं सौभाग्य तुझ्या पदरामध्ये पडेल, तुला प्राप्त होईल असा आशीर्वाद त्या ब्राह्मणाने दिला. ऐसे संपूर्ण मासवरी जाण मौनेची एक भुक्त करुण व्रत साधिले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले. म्हणून आई अरुंधती, अशा प्रकारचं व्रताचं उद्यापन मी केलं अधिक महिन्याच्या पर्व काळावरती. गौरी पंचक देवता आहे, त्या देवताची पूजा केली पूर्ण महिनाभर आणि त्यानंतर त्या व्रताची सांगता केली, उद्यापन केलं. ब्राह्मण लोकांनी आशीर्वाद दिला. पूर्ण महिनाभर मौन भोजन केलं गेलं. जेवण करत असताना मौनानं जेवलं आपण पाहिलं. मौन भोजनाचा मौन व्रताचा महिमा आपण ऐकलेला आहे. आणि मग सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि ते जे मी व्रत केलं त्याचं फल माझ्या पदरात पडलं. ऐसे व्रत माझे आनंदाचे तू ते निवेदिले आजी साचे. जरी आचरसी नेमाचे फल दयाचे प्राप्त होय. म्हणून अशा प्रकारे व्रत माझ्या आनंदासाठी मी केलं. पितृगृही असताना दुर्वास ऋषीच्या मुखामधून ऐकलेलं ही व्रत अधिक मासाचं ते व्रत मी इथं आल्यानंतर केल्यानंतर मला जे पाहिजे होतं ते प्राप्त झालं. आज तुला सांगितलंय, तू सुद्धा तुझ्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर हे व्रत अधिक महिन्यातलं कर. पार्वती अरुंधतीला बोलतात, हे व्रत करीती जाणारी त्या पुत्र प्रसवती संसारी. अक्षय सौभाग्याची परी आहे संसारी परिसाते. आणि पार्वती आहे साहेब सुद्धा सांगतायत अरुंधतीला, ज्या स्त्रिया गौरी पंचकाचं व्रत या अधिक महिन्यामध्ये करतात किंवा अधिक महिन्याचं व्रत आचरण करतील त्या स्त्रियांना संतती संपत्ती चांगला सुपुत्र त्यांच्या पोटाला जन्माला येतो आणि त्यांचं जे काही सौभाग्य आहे ते सौभाग्य अक्षय राहतं असं पार्वती सांगतात. संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने आकर्णीला सौरसा. नमोनी उमेच्या चरण रजसा फुसोनी गृहा पातलीसे. अशा प्रकारे पार्वती कडून सगळ्या अधिक महिन्याच्या व्रताचा जे काही व्रत प्रारंभ आहे किंवा व्रत महिमा आहे तो सगळा अरुंधतीनं जाणून घेतला. पार्वतीला नमस्कार केला आणि आपापल्या घरी माघारी निघाले. स्वगृही जाऊन या त्वरे व्रतारंभ करीत असे आदरे. पूर्ण होताचा निर्धारे अखंड सौभाग्य ते पावली. आणि अशा प्रकारची अरुंधती स्वतःच्या घरी गेली. जसं पार्वतीनं सांगितलं, दुर्वास ऋषींनी सांगितलं ते पार्वतीनं ऐकलं, तेच अरुंधतीला सांगितलं. तीच व्रताचं आचरण तिनं घरी केल्याबरोबर केलं आणि तिलाही अक्षय सौभाग्य प्राप्त झालं. ख्यातीची त्रिभुवनी पूजितीची ते सरोवर मुनी. या व्रताची ऐसी करणी तुझ लागुनी कधी येली. ज्या व्रताची ख्याती त्रिभुवनामध्ये आहे हे सुरवर लोक सुद्धा या व्रताचं आचरण करतात. अशा प्रकारचं अधिक महिन्याचं व्रत तुला सांगितलं. कोण म्हणतंय? भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगताय. अशा प्रकारचं अधिक महिन्याचं व्रत आहे. ऐका, ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रती वदे शेषशायी. अरुंधती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायण. आणि अशा प्रकारचा इतिहास आहे, कथा आहे. पार्वतींनी विचारलं हे व्रताचं आचरण कुणी केलं? भगवंताने लक्ष्मीने विचारलं, भगवंताने सांगितलं. पार्वती आणि अरुंधती यांचा संवाद. पार्वतीनं अरुंधतीला व्रताचा महिमा सांगितला. तिनं ते आचरण केलं, अक्षय सौभाग्य प्राप्त झालं. अशा प्रकारची कथा भगवंतानं लक्ष्मीला सांगितले. तोची कथा भाग आगवा निवेदिला श्रोतिया सर्वा. भावे करुणी आचरावा मग पहावा प्रत्ययो. आणि ग्रंथकर्ते सांगतायत तोच कथा भाग आहे जो भगवंतानं लक्ष्मीला सांगितला, पार्वतीनं अरुंधतीला सांगितला. ग्रंथकर्ते तुम्हाला आम्हाला सांगतायत तीच कथा आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर प्रत्येक घ्या, व्रत आचरण करा आणि व्रत आचरण करून अनुभव घेतल्यानंतर विश्वास बसेल असं महाराज सांगतात. ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्त. तेने सौभाग्यवर्धन स्त्रियास भावे निश्चित आदरेसी. अशा प्रकारे हे गौरी पंचक व्रत आहे जे पार्वतीनं केल्यानंतर तिला अक्षय सौभाग्य प्राप्त झालं पार्वतीला. म्हणून तुम्ही सुद्धा अधिक महिन्याच्या काळावरती हे गौरी पंचक व्रत करा. तुमचंही
अक्षय राहिलं, स्त्रियांचं सौभाग्य अक्षय राहिलं असं महाराज सांगतात. आता विश्वासांतरी ग्रंथी न धरावा निर्धारी त्याची वर्णो आता परी कथा बरी उत्तराध्यायी. अविश्वास धरायचा नाही, विश्वास ठेवा. आता अविश्वास जर धरलं तर काय होतंय ते कथा मी उत्तरार्धामध्ये सांगणार आहे. पुढच्या अध्यायामध्ये मी सांगतो तुम्हाला ज्यांनी ज्यांनी या व्रतावरती अविश्वास धरला त्यांचं काय झालं होतं. गुणवतीनं यशोमतीला सांगितलं चल व्रताचं आचरण करू अधिक महिन्यामध्ये, पण ती राणी होती आणि तिने ते असणारा तिचं शब्द ऐकले नाही, तिला रोग प्राप्त झाला. म्हणजे अविश्वास दाखवल्यावर काय होतंय पुढच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये सांगतो, सविस्तर ऐका. जे विश्वासानं मानिती ग्रंथास तयाची व्यवस्था कैसी असे त्याची परिसा सावकाश पुढे प्रसंगास आदरे. जे ग्रंथावरती विश्वास ठेवत नाही त्यांची व्यवस्था कशी आहे तुम्हाला पुढचा अध्याय ऐकायला मिळेल. गुणवती प्रधानाची बायको आहे आणि राजाच्या बायकोला म्हणते चल अधिक महिन्याचं व्रत करू, पण ती काय मदान मस्त झालेली राणी तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आणि न विश्वास ठेवल्यामुळे तिची अवस्था काय होते हे पुढच्या अध्यायामध्ये सांगतो, सविस्तर ऐका. जे बोलिला स्वयं नारायण त्याची कथु श्लोकाधारे करुण म्हणून न करावा अनुमान मानवे वचन दासाचे. ग्रंथकर्ते सांगतायत मी माझ्या मनाचं सांगत नाही, जे स्वतः भगवान परमात्मा बोललाय स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. भगवान श्री विष्णूने लक्ष्मीला जे सांगितलंय तेच मी तुमच्या पुढे सांगतोय. मी तुमचा दास आहे, सेवक आहे, अशा प्रकारे ग्रंथ करते म्हणून सुत सांगतात. स्वस्ती श्रीमन